आरक्षण आता ही मागणी आली जोरदार चर्चेत। बाबासाहेब मुळीक यांनी केली मागणी। सांगली व सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाच्या कुणबी दाखल्यांसाठी हैदराबादसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व संस्थानांचे गॅझेटियर लागू करावे अशी मागणी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी दिली। पहा काय म्हणत आहेत ॲडव्होकेट मुळीक। महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षण ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं। त्या आंदोलनामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय शासनानं घेतला। त्याच वेळी झालेल्या चर्चेमध्ये सातारा आणि औंध संस्थांचं सुद्धा गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय अभ्यास करून 1 महिन्यामध्ये घेतला जाईल आणि त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी स्वतःवर घेतली। हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। आता सांगली जिल्ह्यामध्ये या निर्णयाचा पडसाद पडण्याचं कारण की या निर्णयामुळं सातारा आणि औंध संस्थांचे लागू होईल। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सातारा जिल्हा म्हणजे आताचा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातले वाळवा, शिराळा, खानापूर म्हणजे खानापूर आणि कडेगाव, तासगाव म्हणजे तासगाव आणि पलूस या तालुक्यांचा सातारा जिल्ह्यात समावेश होता। बाकी राहिलेला भाग होता तो औंध संस्थान। औंध संस्थानमध्ये आटपाड्याचा तालुका, तासगाव पलूस तालुक्यातलं कुंडल, वाळवा तालुक्यातलं बिचूद, सध्याच्या खानापूर तालुक्यातलं आळसंद आणि चिखलहोळ, सध्याच्या कडेगाव तालुक्यातील शिरसगाव, सोनकिरे, पाडळी, बेलवड, व्यापूर अशा गावांचा औंध संस्थानमध्ये समावेश होता। त्याचबरोबरीनं आताच्या मिरज तालुका आणि कवठेमहांकाळ तालुका या 2 तालुक्यामध्ये सांगली संस्थान, मिरज सिनियर संस्थान, मिरज ज्युनियर संस्थान आणि जत तालुका हा जत संस्थान, याशिवाय काही गावं कुरुंदवाड संस्थानमधली 2 गावं, विजापूर तालुक्यातली 2 गावं, 3 गावं, बेळंकी, आत्मी ते बेळगाव जिल्ह्यातले 2 गावं आणि वाडी स्टेट 1 गाव, अशा पद्धतीनं जवळजवळ 193 गावं ही संस्थांमधून सांगली जिल्ह्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत। आता जर निर्णय नुसता औंध आणि साताऱ्याचा गॅझेटियर लागू करायचा झाला तर या सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यातल्या गावांना या संधी मिळणार नाही। त्यांचे गॅझेटियर लागू झाल्यामुळे पुन्हा त्यांचा प्रश्न प्रलंबित राहणार आहे। म्हणून आज आम्ही मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य शिवेंद्र सिंहराजे भोसले, संदीप शिंदे समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि यांना या निवेदन पाठवून या म्हणजे सांगली संस्थान, मिरज संस्थान, जत संस्थान आणि काही उर्वरित अन्य संस्थांची गावं समाविष्ट झालेली आहेत। त्याचबरोबर फलटण आणि भोर संस्थान सर्व संस्थांच्या गॅझेटियर लागू करण्याचा एकाच शासन निर्णय सातारा औंध बरोबरीनं या संस्थांचा सुद्धा समावेश गॅझेटियर लागू करण्याचा नवीन शासन निर्णयामध्ये करावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे।